कुंभ राशी सप्टेंबर 2026 संपूर्ण मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपली नाती या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आपल्या स्वप्नांची उंची ही फक्त आपलं नशीब ठरवत नाही मित्रांनो, तर ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे असलेला संयम आणि अनुशासन म्हणजेच डिसिप्लिन ठरवतो. जो माणूस रोज स्वतःच्या आळसावर आणि विचारांवर विजय मिळवतो ना, तोच एक दिवस संपूर्ण जग जिंकतो. म्हणूनच नशिबाच्या भरोशावर न राहता स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवा. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कुंभ राशींसाठी सप्टेंबर 2026 हा महिना कसा असणार आहे. तुमचे आरोग्य, शिक्षण, लव्ह लाईफ, वैवाहिक जीवन, करिअर, व्यवसाय आणि नशीब या सर्व विषयांवर आज मी अगदी सविस्तर सांगणार आहे. तसेच व्हिडिओच्या शेवटी काही अतिशय सोपे आणि प्रभावी उपायसुद्धा पाहणार आहोत. ग्रहांची स्थिती. तुमच्या राशीत पहिल्या घरात राहू बसलेला आहे. दुसऱ्या घरात शनिदेव विराजमान आहेत. साडेसातीचा तिसरा टप्पा सुरू आहे आणि शनी वक्री आहेत. 5व्या घरात मंगळ, 6व्या घरात गुरु, 7व्या घरात सूर्य, केतू आणि बुध यांची युती आहे. तर 8व्या घरात शुक्र बसलेला आहे. तर पहिलं, कर्म आणि नशीब. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, कर्म हीच खरी पूजा आहे. आपले कर्मच आपले प्रारब्ध आणि भाग्य घडवत असते. आपण ज्या लोकांशी जोडले जातो, जी नाती आपल्याला मिळतात, ती सर्व आपल्या कर्माचेच फळ असतात. त्यामुळे नेहमी चांगले कर्म करत राहा, फळ नक्कीच चांगले मिळेल. आता पाहूया आरोग्य. सप्टेंबर महिन्याचे पहिले 5 दिवस थोडे गोड पदार्थ टाळा आणि पोटाची काळजी घ्या. शनिदेवाची दृष्टी, पायाचे दुखणे, सांधेदुखी किंवा स्नायूंचे त्रास जाणवू शकतात. जर तुम्ही जिम किंवा व्यायाम करत असाल तर सुरुवातीला काळजी घ्या. 7 सप्टेंबर नंतर बुध ग्रह उंचीचा होत आहे. त्यामुळे घशाचे इन्फेक्शन, त्वचेचे आजार, दात किंवा डोळ्यांचा काही त्रास असेल तर त्यात मोठी सुधारणा दिसून येईल. शिक्षण आणि विद्यार्थी. 5व्या घरात मंगळ असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासासाठी एक नवा उत्साह आणि जुनून निर्माण होईल. काहीतरी मोठे करून दाखवायचे आहे अशी जिद्द तुमच्यात येईल. नवीन कोचिंग क्लास लावणे किंवा नवीन कौशल्य शिकण्यासाठी हा महिना उत्तम आहे. बुध ग्रहाचा विपरीत राजयोग. ज्या विद्यार्थ्यांना आधी सहजासहजी प्रवेश मिळत नव्हता, त्यांना आता यश मिळण्याची दाट शक्यता आहे. फक्त मनापासून प्रयत्न करत राहा. आता पाहूया प्रेमजीवन. 5व्या घरातील मंगळामुळे तुमच्या पार्टनरच्या स्वभावात थोडा राग किंवा अहंकार दिसू शकतो. मी म्हणतो तेच खरे, असा त्यांचा दृष्टिकोन असू शकतो. दुसऱ्या घरात शनी असल्यामुळे तुमच्या तोंडूनही काही कडू शब्द जाऊ शकतात. त्यामुळे नात्यात वाद टाळण्यासाठी स्वतःच्या जिभेवर आणि रागावर ताबा ठेवा. ज्यांचे ब्रेकअप झाले होते किंवा संवादातील दुरावा आला होता, त्यांच्या आयुष्यात पार्टनर परत येण्याची शक्यता खूप चांगली बनत आहे. आता पाहूया वैवाहिक जीवन. 17 सप्टेंबरपूर्वी वैवाहिक जीवन खूप आनंददायी राहील. जोडीदारासोबत फिरायला जाणे, नवीन व्यवसाय सुरू करणे किंवा भविष्याचे प्लॅनिंग करण्यासाठी 17 सप्टेंबरपूर्वीचा काळ सर्वोत्तम आहे. 17 सप्टेंबर नंतर सूर्य 8व्या घरात जात असल्यामुळे जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल किंवा किरकोळ मतभेद टाळावे लागतील. आता पाहूया भाग्य आणि करिअर. भाग्याची साथ. भाग्याचा स्वामी शुक्र 3 सप्टेंबर रोजी 9व्या घरात येत आहे. कुंभ राशींसाठी हा अत्यंत प्रबळ राजयोग आहे. या काळात नशीब पूर्णपणे तुमच्या बाजूने असेल. नवीन गाडी, वाहन किंवा कोणतीही वस्तू खरेदी करण्यासाठी हा काळ खूप शुभ आहे. आता पाहूया नोकरी आणि करिअर. 19 सप्टेंबर पूर्वी नवीन नोकरी मिळणे, पदोन्नती होणे याचे उत्तम योग आहेत.
19 सप्टेंबरनंतर मंगळ नीच राशीत जात असल्यामुळे ऑफिसमध्ये वरिष्ठांशी वाद किंवा ऑफिस पॉलिटिक्स होऊ शकते. त्यामुळे 19 तारखेनंतर कामाच्या ठिकाणी शांत राहून स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करा. आता पाहूया व्यवसाय. व्यापाऱ्यांसाठी हा महिना अतिशय फायदेशीर ठरणार आहे. 3 सप्टेंबरनंतर अडकलेले पैसे परत मिळतील, नवीन क्लायंट्स मिळतील आणि व्यवसायाचा विस्तार होईल. आता पाहूया कुंभ राशींसाठी सोपे उपाय. शुक्र मंत्र. रोज 108 वेळा ओम द्रा द्री द्रौ स शुक्राय नमः या मंत्राचा जप करा. विष्णू सहस्त्रनाम. दररोज सकाळी विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र किंवा मंत्र ऐका. सूर्यपूजा. दररोज सकाळी उगवत्या सूर्याला जल अर्पण करा. शनी मंत्र. ओम प्रा प्री प्रंस शनीश्वराय नमः या मंत्राचा जप करा किंवा रोज शनी चालीसा ऐका. तर मित्रांनो, तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या आवडत्या आपल्या नाती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.